हॅलो स्टुडंट, नमस्कार. मी के सर पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आलो आहे आणि आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत. स्टुडंट्स, आता काही दिवसापासून ट्रेंड झालाय, जर पिक्चर बघायला जायचं असेल तर आधी ट्रेलर येतो, मग आधी टीजर येतो ना, ट्रेलरच्या पण आधी टीजर, मग ट्रेलर, आणि हे दोघी आवडलं तर मग आपण नक्की थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघूया. असं काहीतरी ट्रेंड आहे एकंदरीत. ठीक आहे, तर स्टुडंट्स, हा जो ट्रेंड आहे तो आपण पण आता कंटिन्यू करतोय. तुम्ही आता बॅच जॉईन करायचा जर विचार करत असाल, बॅच कोणती, तर महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा ही जी एक्झाम आलेली आहे त्याच्यात तुम्हाला जर ऑडिटर तुमचं पोस्ट सिक्युअर करायची असेल तर स्टुडंट्स त्याच्यासाठी एक नवीन बॅच आम्ही घेऊन आलो आहोत. आणि याच्यात अकाउंटिंगचा जो सब्जेक्ट आहे ज्याचं वेटेज ओव्हरऑल 80 मार्क्स आहे. 80 मार्क्स कॉमर्स सब्जेक्ट जे आहे त्याच्यात 200 पैकी 80 मार्क्स 40 क्वेश्चन येणार आहे, 2-2 मार्काचे, असं ओव्हरऑल वेटेज आहे या चॅप्टरचा. तर या सिलेबसमध्ये आपल्याला 80 मार्क्स कन्फर्म करण्यासाठी किंवा 80 पैकी मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी ऑफकोर्स अकाउंटिंगचं प्रिपरेशन पूर्ण बेसिक पासून करावं लागणार आहे. आणि याच्या आधी तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यात आम्ही तुम्हाला डिटेल सिलेबस सांगितला होता की एक्झॅक्टली काय सिलेबस आहे नगर परिषदच्या एक्झामचा. ओके, आता याचा सिलेबस तर बघितला, आता सिलेबसच्या मध्ये एंट्री करूया. तर आज आहे लेक्चर नंबर 1, इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. तर हे लेक्चर आहे तर किती मिनिटाचं असेल स्टुडंट्स? नॉर्मली आपले 30 दिवसाचे 30 ते 35 दिवस चालेल आपली बॅच, आणि रोजचं मिनिमम 2 आवर्स, 1.5 ते 2 तास तुम्हाला द्यावा लागेल. तर अप्रॉक्सिमेट तुम्ही पकडून चला की 60 ते 70 तासाची ही बॅच आहे. एवढा वेळ तुम्हाला देणं गरजेचं आहे बॅच क्लासमध्ये, क्लासचा स्टडी. बाकी सेल्फ स्टडी आणि प्रॅक्टिस मॅक्झिमम केली तर डेफिनेटली स्कोर वाढायला हेल्प होईल. तर तुमचा जो अकाउंटिंगचा सिलेबस आहे ज्याच्यात फर्स्ट पार्ट दिलेला आहे इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, तो पार्ट आता आपण बघतो आहोत. ओके, सो लेट्स सी, टॉपिक स्टार्ट करूया. इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. सो स्टुडंट्स, याचे जे नोट्स आहे तुम्हाला ई नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. याचे स्क्रीनशॉट किंवा ई नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो तुमच्या कोर्समध्ये, तुम्हाला बॅचमध्ये तसं भेटून जाईल. पण याच्या प्रिंटेड नोट्स नाही भेटणार. आणि दुसरी गोष्ट, याच्या क्वेश्चन्स जे आहे टेस्ट सिरीज वगैरे ते पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल टाइम टू टाइम. ठीक आहे, ॲज पर द रिक्वायरमेंट. आता आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्ट बद्दल डिस्कस करूया. इव्हन 11चा जो सब्जेक्ट आहे त्या बुक सब्जेक्टचं, म्हणजे ज्याला अकाउंट्स सब्जेक्ट नावाने ओळखतो आपण, त्याचं नावच बुक किपिंग अँड अकाउंटन्सी असं सब्जेक्टचं नाव आहे. ओके, आधी बुक किपिंग काय समजून घेऊया. बुक किपिंग मीन्स bookkeeping means recording of the business transaction in the books of accounts in a systematic way. बुककीपिंग म्हणजे काय, जे बिझनेसमध्ये जे पण ट्रान्झॅक्शन्स होत आहे ते सिस्टमॅटिकली रेकॉर्ड करून ठेवणे. ओके, आता बिझनेसमध्ये फॉर एक्झाम्पल एक कस्टमर आला, ठीक आहे, आपण शॉपमध्ये बसलो, एक कस्टमर आला, त्यांनी आपल्याकडनं 100 रुपीजचे गुड्स काही परचेस केले. ठीक आहे, त्यांनी वस्तू खरेदी केली, पैसे दिले किंवा नाही दिले, दोन्ही प्रकार असू शकतात. म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन किंवा क्रेडिट म्हणजे उधार ट्रान्झॅक्शन पण असू शकतं. तर जे पण ट्रान्झॅक्शन झालं म्हणजे त्याच्यानंतर त्याचा रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. ओके, कुठेतरी लिहून ठेवणं गरजेचं आहे. तर बुक किपिंग म्हणजेच ते रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. तुम्ही बघू शकता अंडरलाईन केलेला पार्ट, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक वे. सो जे पण ट्रान्झॅक्शन झालं सिस्टमॅटिक वेमध्ये ते प्रॉपरली रेकॉर्ड करून ठेवलं बुक्समध्ये, दॅट इज बुक किपिंग. ठीक आहे, सो ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज. मॉनिटरी म्हणजेच असे ट्रान्झॅक्शन जे मनीमध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो. ठीक आहे, ते डेट वाईज रेकॉर्ड केले जातात. म्हणजे 1 एप्रिलला काय झालं, 2 एप्रिलला, 3 एप्रिल, असे डेट वाईज रेकॉर्ड मेंटेन केले जातात फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट. सो दॅट आपल्याला एक्झॅक्टली कळावं की बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला का लॉस झाला, झाला तर किती झाला. फ्रॉम सच रेकॉर्ड्स ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. तर पूर्ण इयरमध्ये रेकॉर्ड मेंटेन केला जातो आणि एंड ऑफ द इयर म्हणजे 31 मार्च जे फायनान्शियल इयरचं एंड असतं तेव्हा प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो, प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला. ओके, तर बुक किपिंगची एक छोटीशी डेफिनेशन दिली ते पण बघूया. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग्स इन सेट ऑफ बुक्स. तो स्टुडंट्स, डेफिनेशन तुम्हाला लर्न करायची गरज अजिबात नाहीये. आपला फोकस कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर राहील. प्रेझेंटेशनचा प्रश्न येत नाही तुम्हाला, लॉंग आन्सर नाहीये, मोठे मोठे लर्न करण्याची गरज नाहीये. एक्झॅक्टली बुक किपिंग म्हणजे काय, तर डे टू डे लाईफमध्ये जे पण ट्रान्झॅक्शन झालं, परचेस झालं, सेल झालं, लाईट बिल पेड केलं, फोन बिल पेमेंट केलं, सॅलरी दिली, रेंट पेड केलं, जे पण खर्च झाला असेल, जे पण इन्कम झाला असेल, जे पण ट्रान्झॅक्शन झालं असेल ते सिस्टमॅटिकली लिहून ठेवणं. त्याची नोटबुक, त्याची डायरी, त्याचं रजिस्टर, त्याला म्हणतात जर्नल. ज्याच्यात आपण लिहून ठेवतो त्याला म्हणतात जर्नल. आणि जे सिस्टमॅटिकली लिहून ठेवतो त्या पद्धतीला म्हणतात बुक किपिंग. सिंपल. ओके, तो बुक किपिंग म्हणजे बेसिकली काय होतं, याच्यात डे टू डे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात, म्हणजे जे इन टर्म्स ऑफ मनी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जे पैशामध्ये आपण काउंट नाही करू शकत ते ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डिंग नाही केले जातात. ओके, ऑल द रेकॉर्ड्स आर प्रिपेअर फॉर स्पेसिफिक पिरियड.
आणि ऑफकोर्स एक स्पेसिफिक पिरियड म्हणजे इयर असतो, फायनान्शियल इयर, त्याच्यासाठी रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात. अँड रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन्स. आणि हे मेंटेन करण्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स, डेबिट मतलब रिअल अकाउंट, नॉमिनल, पर्सनल, आठवत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल आठवत तर डोंट फिअर इफ के सर इज हिअर. काही टेन्शन घ्यायची गरज नाही, आपण सगळंच करणार आहोत झिरोपासून. ठीक आहे. रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात अकाउंट्समध्ये, ते फॉलो करून बुक किपिंग मेंटेन केलं जातं. ठीक आहे. त्याच्यात सायंटिफिकली म्हणजे लॉजिकली प्रॉपर रूल्स फॉलो करून अकाउंटिंग केलं जातं. ओके. सो बुक किपिंग करण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? फर्स्ट, कम्प्लीट आणि ॲक्युरेट रेकॉर्ड आपल्याकडे मेंटेन असतो. आपल्याला पूर्ण डेट वाईज सगळेच्या सगळे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला एक फ्युचर रेफरन्ससाठी, फ्युचरमध्ये कधी डिस्प्यूट झाला एखाद्यासोबत की पैसे दिले होते का नव्हते दिले, याचं काय प्रूफ आहे, तर प्रूफ आहे आमच्याकडे, काही टेन्शन नाही. ठीक आहे. डेट वाईज, अकाउंट वाईज सगळं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. आणि हे एक एव्हिडन्स आहे, हे एक प्रकारे आपल्यासाठी प्रूफ आहे. ठीक आहे. समजा कोर्टात कधी प्रूफ करायचं असेल, पैसे दिले होते, पैसे घेतले होते, कोणताही डिस्प्यूट झाला असेल, तर जेव्हा प्रूफ करायची वेळ येते कोर्टात, फक्त सबूत म्हणजेच काय म्हणता येईल मराठीत, प्रूफ पाहिजे. ठीक आहे, तुम्ही समजू शकता भावना माझी. सो ते ऑफकोर्स बुक किपिंगने देऊ शकतो. नेक्स्ट, टू नो द प्रॉफिट. आपल्याला हे समजावं की बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे का लॉस आहे, त्याच्यासाठी बुक किपिंग करणं गरजेचं आहे. टू नो द टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज. आपल्याला हे पण समजावं की आपल्याकडे प्रॉपर्टीज किती आहे. ॲसेट म्हणजे प्रॉपर्टी, मालमत्ता. ओके. मेरे पास गाड़ी है, बंगला है, दौलत है, शोहरत है, ये सब कुछ क्या है मेरे भाई? ये एसेट है. ओके. अरे क्या बताए, बहुत कर्जा है, लोगों का पैसा देना है, बैंक का लोन ले रखा है, लाइट बिल पे करना बाकी है, रेंट पे करना बाकी है, ये सब लायबिलिटीज आहे, कर्ज, डोक्यावरचं कर्ज. ठीक आहे. सो हे आपल्याला माहित पडावं की आपल्याकडे ॲसेट किती, लायबिलिटीज किती, याच्यासाठी पण बुक किपिंग केली जाते. टू नो व्हॉट द बिझनेस ओज अँड व्हॉट अदर्स ओ टू बिझनेस. म्हणजे आपण लोकांना किती देणं लागतो, लोक आपल्याला किती देणं लागतात, हे सगळं माहीत पडायसाठी बुक किपिंग केली जाते. ठीक आहे. तर बुक किपिंगमध्ये रेकॉर्ड मेंटेन केले जातात, फायनान्शियल इन्फॉर्मेशन असते ती, डिसिजन मेकिंगसाठी कामात येतं बुक किपिंग. आपण बिझनेसवर याच्यामुळे कंट्रोल मेंटेन ठेवू शकतो. हे एक आपल्यासाठी प्रूफ आहे कोर्टमध्ये कधी लागलं तर. आणि इव्हन टॅक्स लायबिलिटी, आपण टॅक्स किती भरायचा आहे, इन्कम टॅक्स किती पे करायचा, त्याच्यासाठी इन्कम माहीत पाहिजे. इन्कम माहीत करण्यासाठी बुक किपिंग मेंटेन पाहिजे. तो बुक किपिंगचा हा पण एक फायदा आहे. ओके. सो स्टुडंट्स, अकाउंटन्सी. आता अकाउंटन्सी बघूया. आपले 2 पार्ट आहे ना. सेशन स्टार्ट कशाने झालं होतं आपलं? बघा, आजचा पार्ट काय आपण कव्हर करणार आहे? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. ठीक आहे. 2 पार्ट कव्हर करायचे आहेत. तो हा झाला फर्स्ट पार्ट, बुक किपिंग, म्हणजे सिस्टमॅटिकली ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करून ठेवणं. ओके. आता अकाउंटन्सी बघूया. स्टुडंट्स, आता तुम्हाला वाटेल की कन्सेप्ट एवढंच संपली, अजून डिटेलमध्ये घेतलं पाहिजे. स्टुडंट्स, तुम्हाला एक्झामसाठी जे गरजेचं आहे त्या हिशोबाने सगळं कव्हर करून घेतलं जाईल. डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. कारण जर आपल्याला एक्झामचा जो म्हणजे टाइम लिमिट जे आहे, फॉर एक्झाम्पल 60 अवर्स, 60 तास जरी पकडले, 15 सब्जेक्ट्स कव्हर करायचे आहेत, तर त्या हिशोबाने बरोबर वेटेज दिलं जाईल. आणि जे जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यावरच जास्त वेळ दिला जाईल फोकस करून. डोंट वरी अबाउट इट. ती चिंता तुमची नाही, माझी चिंता यार, मला कव्हर करायचं आहे. तुम्हाला काही नाही, ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही, बट तुम्हाला करवून घ्यायचं आहे आणि 100% डेडिकेशनने करायचं आहे, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. परत सांगतो, एका हाताने टाळी नाही वाजत, ट्राय करून बघा. ठीक आहे. नाही आवाज येते, लक्ष द्या. मग पुढे अकाउंटन्सी. बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. बुक किपिंग हा अकाउंटिंगचा पार्ट आहे. अकाउंटिंग मोठी कन्सेप्ट आहे, त्याचा एक छोटासा पार्ट आहे बुक किपिंग. इट इज अ प्रायमरी स्टेज ऑफ अकाउंटिंग. तो अकाउंटिंगची प्रायमरी स्टेज म्हणजे बुक किपिंग. ओके. सो इट इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन बुक्स ऑफ अकाउंट्स. हे तर आपण ऑलरेडी बघितलं की जे ट्रान्झॅक्शन झाले ते रेकॉर्डिंग करणं म्हणजे बुक किपिंग. ठीक आहे. हे झालं बुक किपिंग. मग अकाउंटिंग या किंवा अकाउंटन्सीमध्ये काय येतं? सो बघा, त्याची डेफिनेशनमध्येच क्लिअर किंवा इथं दिले बघा. अकाउंटन्सी इज द प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड रिपोर्टिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर अ बिझनेस. परत रिपीट करतो, लक्ष द्या. हा वाला पार्ट जो आता मी रीड केला. अकाउंटन्सी काय आहे? अकाउंटन्सी इज अ प्रॅक्टिस ऑफ, याच्यात काय काय होतं? रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, रिपोर्टिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर अ बिझनेस. म्हणजे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात, त्याचा रिपोर्ट बनवला जातो, समरी बनवली जाते आणि मग ते स्टेटमेंट प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे. म्हणजे ज्याला आपण ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट म्हणतो ना, ते सगळं बनवायचं काम म्हणजे अकाउंटन्सीचं आहे. ठीक आहे. सो अकाउंटन्सी रिफर्स टू अ एंटायर बॉडी ऑफ थेरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. सो बेसिकली जे अकाउंटिंगचे रूल्स असतात ते पण अकाउंटन्सीमध्ये असतात आणि प्रॅक्टिकली ते सगळं अकाउंटिंग करणं, प्रॅक्टिकली जी प्रोसेस आहे अकाउंटिंगची ती पण अकाउंटन्सीमध्ये येते. ठीक आहे. आता याला समराईज करूया शॉर्टमध्ये की बुक किपिंग आणि अकाउंटन्सी नेमकं दोघांचा मिनिंग काय आणि दोघांचा फरक काय हे समजून घेऊ. सो बघा स्टुडंट्स, फर्स्ट
बुक किपिंग मध्ये काय येतं, रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बस ट्रान्झॅक्शन जे पण झाले ते रेकॉर्ड करून ठेवणं. ठीक आहे. रेकॉर्डिंग म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं ना, हे कोणाचं काम आहे माहिती आहे? क्लर्क, ज्युनियर स्टाफ जे असतात ना, ज्युनियर स्टाफ, ज्याला जास्त टेक्निकल नॉलेज नाही, ज्याला जास्त नाही एवढं कळतं डेबिट काय क्रेडिट काय, लिहून घ्यायचं फक्त, ट्रान्झॅक्शन झालं तू लिही, जास्त डोकं वापरू नको, हे याचं काम आहे बुक किपिंगचं. ठीक आहे. बट अकाउंटन्सीमध्ये काय येतं बघा, रेकॉर्डिंग तर आहेच, जो इथे पण होतं ऑलरेडी, क्लासिफाईंग पण आहे, पण त्याच्या ॲडिशनली रेकॉर्डिंग आणि बुक किपिंग, रेकॉर्डिंग आणि क्लासिफाईंग तर आहेच, पण पुढे समरायझिंग, अनालायझिंग, इंटरप्रिटिंग. ओके. म्हणजेच अकाउंटन्सीमध्ये बुक किपिंग तर येतच, बुक किपिंग छोटासा पार्ट आहे, अकाउंटन्सी मोठी कन्सेप्ट आहे. ठीक आहे. सो रेकॉर्डिंग क्लासिफाईंग तर त्याच्यात आहेच, पण पुढे समरायझिंग, अनालायझिंग, इंटरप्रिटिंग. सर याचा अर्थ काय आहे? समरायझिंग, अनालायझिंग म्हणजे नेमकं काय समजायचं काय सर आम्ही? पोरांनो, याचा सोपा अर्थ आहे की पूर्ण वर्षभरात जे ट्रान्झॅक्शन्स होतात ना, त्याची समरी बनवली जाते, ज्याला आपण फायनल अकाउंट म्हणतो. त्याच्यात पूर्ण इयरचं लिहितो ना, की पूर्ण इयरमध्ये परचेस किती, पूर्ण इयरचा सेल किती, हे समरायझिंग असतं. अनालायझिंग म्हणजे त्याचा प्रॉफिट लॉस वगैरे आपण कॅल्क्युलेट करतो आणि मग इंटरप्रिट करतो की हा बिझनेस फायनान्शियली स्ट्रॉंग आहे का नाही आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल बँककडे फायनान्शियल स्टेटमेंट दिले, ते बघतील याला लोन द्यायचं का नाही. हा विजय माल्यासारखा फरार तर नाही होऊन जाणार, बघून घ्या फायनान्शियली याचं स्टेटस कसं आहे, हे सगळं बघण्यासाठी अकाउंटन्सीने रिपोर्ट बनवले जातात. ठीक आहे. नेक्स्ट, बुक किपिंग. बुक किपिंग ही कोणती स्टेज आहे? तर प्रायमरी स्टेज आहे. तर अकाउंटन्सी ही प्रायमरी तर आहेच, प्लस सेकंडरी स्टेज आहे, कारण अकाउंटन्सीमध्ये बुक किपिंग पण येतं. तर बुक किपिंग प्रायमरी स्टेज आहे, तर अकाउंटन्सी वी कॅन से सेकंडरी स्टेज आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्हसाठी हे छोटे छोटे क्वेश्चन मॅटर करतात. बुक किपिंग प्रायमरी, अकाउंटन्सी सेकंडरी. नेक्स्ट, बुक किपिंगचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू कीप द रेकॉर्ड्स. बस फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे पण झाले त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं, सिम्पल. ठीक आहे. पण अकाउंटिंगचा उद्देश काय आहे? टू प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट. तर याचं मेन पर्पज हे आहे की फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करणं. जसं की अगेन परत तेच नाव रिपीट करतो, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, जे फ्युचर लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत हे काय आहे, तर हे बनवणं म्हणजे पूर्ण इयरचं पूर्ण समरी वगैरे बनवणं, हे मेन अकाउंटिंगचा उद्देश आहे. ठीक आहे. तर स्टुडंट्स, बुक किपिंग कोण करेल? ज्युनियर स्टाफ पण करू शकतो, पण जर अकाउंटन्सीचा विषय असेल तर त्याला सिनियर स्टाफ लागेल, ज्याला एक्सपर्टीज आहे, त्याच्यात नॉलेज आहे, जसं की चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट, आउटकम. बुक किपिंगमध्ये बेसिकली जर्नल आणि लेजर हे बेसिक पार्ट येतात, जे आपण पुढे डिटेलमध्ये बघणारच आहोत. पण अकाउंटन्सीमध्ये प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट हे त्याच्या पुढचे पार्ट येतात. ठीक आहे. बुक किपिंग याच्यात डे टू डे डिटेल्स, याच्यात पूर्ण तुम्हाला कोणत्या दिवसाचं बघायचं असेल, 10 एप्रिलला काय झालं होतं, 20 एप्रिलला काय झालं होतं, 2 अक्टूबर को क्या हुआ था, याद आ रहा है? 2 अक्टूबर, अरे पंजी को गए थे, स्वामी चिन्मय जी का सत्संग था, याद आ गया? अभी अपन अकाउंटिंग की बात करते हैं कि उस दिन क्या हुआ था. अगर याद नहीं आ रहा है तो जर्नल खोल लो भाई, देख लो बुक में, बुक कीपिंग देख लो. बुक कीपिंग में आपको डे टू डे डिटेल मिल जाएंगे, लेकिन अकाउंटन्सी में नहीं मिलेगा. अकाउंटन्सी में आपको एंटायर ईयर का डेटा मिलेगा. तो स्टुडंट्स, याच्यात पूर्ण ईयरचा समराइज डेटा असतो. ठीक आहे. नेक्स्ट, अनालिसिस. द प्रोसेस ऑफ बुक किपिंग डज नॉट रिक्वायर एनी अनालिसिस. याच्यात अनालिसिसचा पार्ट नाही आहे, पण ऑफकोर्स अकाउंटिंगमध्ये अनालिसिस आहे. ठीक आहे. आपण बघितलं ना, त्याच्यात अनालिसिस आणि इंटरप्रिटिंग तो पार्ट आहे. नेक्स्ट, मॅनेजमेंटला डिसिजन घ्यायचा असेल तर डिसिजन घ्यायसाठी मॅनेजमेंट कॅन नॉट टेक डिसिजन ऑन द बेसिस ऑफ बुक किपिंग. बुक किपिंगच्या बेसिसवर डिटेल्सवर कोणी डिसिजन नाही घेऊ शकत. फॉर एक्झाम्पल पोरांनो, आता सपोज अंबानी विचार करताय की आपण एक नाशिकला नाही पुण्यामध्ये एक मोठासा प्लॅन्ट स्टार्ट करू. ठीक आहे. नवीन फॅक्टरी स्टार्ट करू पुण्याला, आणि आता त्यांना डिसिजन घ्यायचं आहे की काय करावं, स्टार्ट करायचं का नाही. काय वाटतं पोरांनो? अंबानी बसतील आणि बुक घेऊन बसतील, दाखवा एक एक दिवसाचं, 1 तारखेला किती सेल झाला, 2 ला किती सेल झाला, 3 ला किती सेल झाला, कसा रिस्पॉन्स आहे, असं होईल? डेफिनेटली नॉट. अरे ते 1 वर्षाचं सुद्धा नाही, ते 5-5 वर्षाचा डेटा बघतात, डायरेक्टली समरी बघतात. 5 साल के बाद क्या होगा, 10 साल के बाद क्या होगा, फ्युचर में क्या होगा, हा सगळा विचार केला जातो. तर ते डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन नाही बघणार. मॅनेजमेंटला डिसिजन घ्यायसाठी बुक किपिंग काहीच कामाचं नाहीये, पण हा मॅनेजमेंटला डिसिजन घ्यायसाठी अकाउंटिंगने जो रिपोर्ट जनरेट होतो ना अकाउंटिंगने, तो कामाचा आहे. पण हा हे पण लक्षात ठेवा, अकाउंटिंगसाठी बुक किपिंग गरजेचं आहे. डे टू डे ट्रान्झॅक्शन मेंटेन केलं तरच अकाउंटिंग पण होऊ शकेल. ठीक आहे. आणि स्किल रिक्वायर्ड, याच्यात अनालिटिकल स्किलची गरज नाहीये, याच्यात अनालिटिकल स्किलची गरज आहे, कारण याच्यात अनालिसिस करायचं आहे तर अनालिटिकल स्किल लागेल. बुक किपिंगमध्ये अनालिसिस करायचंच नाहीये तर अनालिटिकल स्किलची गरजच नाही. ठीक आहे. तो पोरांनो, स्टुडंट्स, आपण आज बुक किपिंग अकाउंटन्सी बद्दल बघितलं. आशा आहे की तुम्हाला हा टॉपिक चांगलाच समजला असेल. नेक्स्ट टॉपिकसाठी लवकरच भेटूया. तब तक के लिए हॅपी लर्निंग विथ के सर.